4 षटकांचा सामना असेल. चला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सेमी फायनल क्रमांक 1. सेमी फायनल म्हणू शकत नाही पण आजच्या दिवसातील चला आता दोन्ही टीम्स आपला एक एक प्लेयर आता कंपल्सरी येणं गरजेचं आहे. इथे सेमी फायनलची मॅच आहे आणि महत्वाची मॅच आहे. इथून पुढे तुमचा संघ फायनल मध्ये गेला तर वैयक्तिक पारितोषिकांसाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. दोन्ही टीम्स आपला एक एक प्रतिनिधी प्लीज पाठवून द्या, कारण जर आपल्या खेळाडूंची नावं समजली नाही तर वैयक्तिक पारितोषिक देताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. चला फायनल आधीची फायनल आपल्याला पाहायला मिळते जिथे आजच्या दिवसातील या स्पर्धेतील 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. ज्याची सर्वांनी अपेक्षा केली की 2 संघ हे फायनल खेळतील, मात्र ते 2 संघ अंतिम सामन्यामध्ये सेमी फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम क्रिश 11 मीरा रोड संघाची. मी का म्हटलं होतं फायनल आधीची फायनल, कारण सर्वांनी इथे बसल्यानंतर एक प्रेडिक्शन केलं होतं की आमचे साथी समालोचक दादांनी देखील एक प्रेडिक्शन केलं होतं की क्रिश 11 मीरा रोड फायनलला जाईल आणि ती फायनलला सेमी फायनल मध्ये दाखल झाली. मात्र बाकीच्यांनी प्रेडिक्शन केलं होतं की फुलपाडा देखील फायनलला जाईल, मात्र फुलपाडा अंतिम चला क्रिश 11 मीरा रोड संघ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या मित्रांनो. चला फलंदाज बाद आहेत. पहा इथे लेट कट करण्याच्या नादामध्ये हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. क्रिश 11 मीरा रोड संघ आपणास विनंती करतो आपला एक खेळाडू इथे पाठवून द्या. चला मी वारंवार विनंती करतोय क्रिश 11 मीरा रोड, आम्ही समजू शकतो तुमचे 11च खेळाडू आहेत पण बॅटिंग चालू आहे तोपर्यंत तरी मित्रांनो एक खेळाडू येऊ द्या तुमचा, कारण नाव माहित नाहीये तिथे संपूर्ण सगळ्या खेळाडूंची. तिथून जरी सांगितलं तरी चालेल. नॉन स्ट्राइकर बैटर नेम प्लीज. नितिन. नितिन 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 सांगितलंय. न्यू बॅटर हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण नितिन यांना पाहतोय. यावेळी पहा वेगवान चेंडू मागे चाललाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षक राहिलाय दूर. चेंडू गेलाय दूर. या चेंडूवरती आला चौकाराचा दूर. 4 धावा. तिकडून आवाज दिला नितीन. बॉलर नितीन आहे. स्कोर काय झाला? स्कोर काय झाला? आता दुसरं पेन आहे का? या चेंडूवर देखील आली आहे 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 9 वरती. नऊ धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. टीम फलंदाजी करत असताना क्रिश 11 मीरा रोड संघाचा या वेगवान चेंडू पहा. अगदी टोक रशर पाहायला मिळाला. खाली टाकला चेंडू. कोणतीही
मुभा दिली नाहीये फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. सुरेख आतापर्यंत गोलंदाजी राहिली. जरूर 2 चौकार आल्यात, पण ते 2 चौकार क्वालिटी बॉलवरती आलेत. चांगले चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती ते 2 चौकार आल्यात. यावेळी पहा वेग सुरेख पाहायला मिळालाय. सर आत्ताचा रन आहे. ओके, निर्धाव चेंडू आहे आत्ताचा. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती देवा मोरे यांना पाचारण करण्यात आले. षटक समाप्त 1 झालं. जिथे आपण पाहिलं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जोडली गेली ती 9 धावा. देवा मोरे दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. तर समोर हर्ष. मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या आधीची फायनल आपल्याला पाहायला मिळते, जिथे 2 मोठमोठे संघ एकमेकांसमोर आहेत. 2 चांगले खेळाडू एकमेकांसमोर आहेत. 22 चांगले खेळाडू, 22 टॉप क्वालिटी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघ एकमेकांसमोर, जिथे एका बाजूला मीरा रोड वरून येत असताना क्रिश 11 मीरा रोडचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर विरार पूर्वेच्या बाजूला असलेला फुलपाडा आणि त्या फुलपाड्याचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी अति घाई संकटात आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला हर्ष. न्यू बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जिथे एक चौकार आला होता हर्षच्या बॅट मधून आणि तोच मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. न्यू बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात देवा मोरे. यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला, मात्र लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला इथे केला गेलाय. यावेळी पहा पुन्हा एकदा वेगवान फटका. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आली आहे केवळ 1 धाव. सुरेख क्षेत्ररक्षण आणि षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर माफ करा 2 चेंडू झालेत. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी पहा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर देखील आली 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. बारावर यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 13 वरती. पुढचा चेंडू व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 14 वरती. यावेळी पहा खोलवर टप्प्याचा चेंडू. रनआउटची संधी, मात्र 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आहे. 5 चेंडू अखेरीस 15 धावा स्कोर कार्ड वरती.
यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला सुरेख क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. रबाडा याच्या मार्फत सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा एकदा. ऑन साइडला खेळला गेला, अगदी स्वतःला झोकून दिला त्या चेंडूवरती. जर तो चेंडू निघून गेला असताना मागे तर चौकारच होता. षटक समाप्त झाले. धावसंख्या 16 जाऊन पोहोचतीये 2 षटकाखेरीज. माफ करा, 17 धावसंख्या. दोन षटक 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे आता तिसऱ्या षटकासाठी देवा पांडे यांना गोलंदाजी मार्क वरती आणण्यात आलाय. यावेळी पहा स्लोअर वनचा वापर. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या हाताच्या मधून चेंडू सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले तद्वर मात्र घेतलेली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 22 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला कमबॅक पाहायला मिळालं देवा पांडे यांचं. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर. स्वतः कर्णधार चेंडू पर्यंत पोहोचले जयेश. एक आली आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 23 वरती. यावेळी पुन्हा एकदा कव्हर्सला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक राहिलाय दूर, चेंडू गेलाय भूर. या चेंडूवरती आलाय चौकाराचा दूर. 4 धावा. चला यानंतरची होणारी सेमी फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण धावसंख्या झाली आहे 27 धावा. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक आहे, वेगवान थ्रो केला गेला. मात्र या चेंडूवर देखील 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते, जाऊन पोहोचतीये 21 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यानंतरची होणारी सेमी फायनल क्रमांक 2 जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नवतरुण संतोष भवन विपक्ष किंग्स 11. चला यानंतर जी होणारी सेमी फायनल, दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. या एका षटकानंतर आपला टॉस केला जाईल. चला किशोरजी नाईक साहेब, आपण इकडे कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना एका चेंडू अखेरीच 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. स्वतः कर्णधार क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव आली आहे पुन्हा एकदा या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 31 धावा. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा 1 धाव जोडली गेली आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडतीये, जाऊन पोहोचतीये 32 धावा. यावेळी पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे केला गेलाय. व्हाईट +1 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. थर्टी 34 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात.
यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि येस इट इज रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर प्रतीक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला न्यू बॅटर नाव सांगायचंय. चला खेळाडू मित्रांनो, इथे एक तुमचा इथे प्रतिनिधी आहे फुलपाडा संघ, तुमच्या प्रतिनिधीने देखील पाहिलंय. पुढचा चेंडू, यावेळी सुपर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने कोणतीही दिशा बदलली नाही. या सुरेख चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र पंचांनी निर्णय बदलला. व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. धावसंख्या झाली आहे 35, 35 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी डावी एसटी वाकवली आहे. विकेटचं पतन अजून एका होताना पाहायला मिळत आहे. चला न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. न्यू बॅटर रणजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. पस्तीस धावा. यावेळी पुन्हा एकदा समोर येण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद आहे. वाईटची धाव या चेंडूवरती असेल. चला शेवटचा चेंडू असेल. चला दोन्ही कॅप्टन्स यानंतरची होणारी मॅच. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही हात पंचांच्या समांतर पाहायला मिळत आहेत. शाहरुख खान स्टाईल मध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट बॉलने धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचली आहे.
37 धावसंख्येवरती. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न एक कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? येस इट इज. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत स्कोर कार्ड वरती 38, विजयासाठी 39चं लक्ष. चला दोन्ही टीम्स यानंतर जी होणारी मॅच. चला कर्णधार या. हॅलो किशोर. चला किंग्स 11 आपला कर्णधार पाठवा. किंग्स 11 लवकर या. किंग्स 11 कॅप्टन लवकर या ना. थोडं धावत मान्यवर थांबले आहेत. चला मान्य श्री किशोरजी नाईक यांच्या शुभ हस्ते लाईव्हला तिथे दिसते. तुम्ही इथे या वरती या. इथे या वरती या. कॉल कोण करतंय? किंग्स 11 संघाचा कॉल असेल. टेल कॉल केला गेलाय. टेल आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? किंग्स 11 संघ कर्णधार गोलंदाजीचा निर्णय. चला सामना लवकरच सुरू करूया आपण. सेकंड इनिंग्स होतीये सुरुवात, जिथे मैदानाच्या आतमध्ये दोन ओपनर्स दाखल झाले, जिथे एका बाजूला आपल्याला देवा पांडे पाहायला मिळतील तर करण ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर नेम रणजित यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. झेलची संधी मात्र झेल ड्रॉप झाली आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सफल पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आल्या दोन. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला आपण पुढच्या शनिवार रविवारी एक स्पर्धा पाहणार आहोत, जी की आहे नगरसेवक चषक 2026. नगरसेवक मान्य श्री परेशजी किणी चषक 2026 पर्व क्रमांक 1. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न. सुपर चेंडू पाहायला मिळाला. एक वेगवान चेंडू, जिथे आपण पुढच्या सॅटर्डे संडेच्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. पहिलं पारितोषिक असेल जे की 21,111 व बोकड व सेकंड प्राइज 11,111 व 4 कोंबडे. आणि या स्पर्धेसाठी एंट्री असेल 2,000 रुपये. तर इच्छुक संघांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. प्रथम 24 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश केला जाईल. यावेळी पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी प्रयत्न असफल राहताना आपल्याला पाहायला मिळाला देवा पांडे यांचा. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 3 चेंडूच्या अखेर 3 धावा. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न दुरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय, मात्र त्याच्याकडून होतीये चूक. चेंडू प्रतीकच्या हातातून सरळ सीमारेषा पार मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूर शो सुरू झालाय, ज्याच्या बॅट मधून आलाय. या चेंडूवरती चौकार.
चला फुलपाडा संघ थोडस मागे बसा बाउंड्रीच्या, आयोजकांनी विनंती केली आहे. यावेळी पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 8 धावा. यावेळी केवळ ड्राईव्ह केला चेंडूला, 1 धाव आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 9 वरती. पुढचा चेंडू देवा पांडे यांच्यासाठी, गोलंदाज रणजितचा यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 10 धावा. षटक समाप्त झाले. एका षटकाखेरीज 10 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 18 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. चला चला क्रेश 11 मीरा रोड संघ थोडस स्पीडअप करा. षटक समाप्त झाले. एका षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 10 धावा. नवीन गोलंदाज यतिराज आपण गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार यांना पाहतोय. चला प्लीज मीरा रोड संघ थोडस स्पीडअप करा. माहिती आहे सेमीफायनलचा सामना आहे, प्रेशर आहे, मात्र थोडस आम्हाला देखील सहकार्य करा. अजून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. दहा धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 18 चेंडू 29 ची आवश्यकता. पहिला चेंडू यतिराज यांचा, समोर देवा पांडे. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. हर्ष चेंडूवरती येतील, तद्वार मात्र घेतलेली 1 एकेरीने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली आहे 11 वरती. 17-28 चा समीकरण. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील 1 आली. आता मात्र 16 चेंडू आणि विजयासाठी 16 मध्ये 27 ची आवश्यकता. यावेळी देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील आली 1 एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 13 वरती. आता उर्वरित चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंधरा मध्ये 26 ची आवश्यकता. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तद्वर मात्र 1 कंप्लीट केली गेली आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आलंय यतिराज यांना. कारण ज्या पद्धतीचा खेळ आज करण ठाकूर आणि देवा पांडे यांनी केलाय, ते तशी गोलंदाजी देखील त्यांच्या समोर होणं गरजेचं होतं आणि ती गोलंदाजी यतिराज यांनी करून दाखवली आहे. चांगला खेळ आतापर्यंत, चांगलं षटक त्यांच्या मार्फत हाताळलं गेलंय. मात्र आता येणाऱ्या काही चेंडूंवरती
मोठे प्रहार करावे लागतील. यावेळी कव्हर्सला खेळून काढला. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील एक. आता मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होत चालली आहे, कारण उर्वरित चेंडू आहेत आता 13 आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता. मध्ये 24 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला करण ठाकूरला आपण पाहतोय. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळी रनआउटची संधी, मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले देवा पांडे. षटक समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त. जिथे आपण हे षटक पाहिलं, या षटकामध्ये धावसंख्या आली केवळ आणि केवळ केवळ 6 धावा या षटकामध्ये आल्यात. आता विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 23 ची. 12 चेंडू 23चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांविरुद्ध सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथे प्ले बॉईज फुलपाडाचा संघ प्रथम गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. 4 षटकामध्ये केवळ 39चं लक्ष त्यांनी स्वतःसाठी सेट केलं. मात्र समोरचा संघ ज्यावेळी क्रिश 11 मीरा रोड संघ गोलंदाजीसाठी आला, फलंदाजीसाठी फुलपाड्याचा प्ले बॉईजचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला, तेव्हा मात्र थोडीशी आता आपल्याला गफलत होताना पाहायला मिळते. 12 मध्ये 16 आल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये 23 बनवायच्या तुम्हाला विजयासाठी. अंतर मोठं नाहीये बॉल आणि धावांमधील, मात्र अंतर हे कमी करण्यासाठी फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. आणि हे अंतर जर वाढवायचं असेल टीम क्रिश 11 मीरा रोड संघाला, तर मात्र गोलंदाजांना जशी गोलंदाजी यतिराज स्वतः कर्णधार यांनी केली तशीच गोलंदाजी आता इथून पुढे प्रत्येक गोलंदाजाला करावी लागेल. चला टीम क्रिश 11 मीरा रोड संघ, आपण प्लीज सहकार्य करा. बॉलर कोण आहे? बॉलर गोलंदाजी मार्क वरती आपण मिहिर यांना पाहतोय. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मॅच. समोर करण ठाकूर पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय. रनआउटची संधी मात्र स्वतःच्या क्रीज मध्ये. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. अकरा चेंडू शिल्लक आहेत. 22 ची आवश्यकता आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलने धावसंख्या વધારत असताना आपण पाहतो, जिथे येणारे 11 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आता असेल. 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू गोलंदाजाचा देवा पांडे यांच्यासाठी. यावेळी खरा ब्लाइंड पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला आहे. पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकतीये. सामना अगदी धीमा केला जातोय टीम क्रिश 11 मीरा रोडच्या गोलंदाजांच्या मार्फत. मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जसा जसा केला जातोय. येणारे 10 चेंडू आणि 19 ची आवश्यकता असेल. जसा जसा सामना धीमा केला जातोय तसा तसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्ले बॉईज फुलपाडा संघाला आता करावा लागेल, कारण 10 चेंडू 19 ची आवश्यकता आहे. जरूर 9चा फरक आहे बॉल आणि धावसंख्येमध्ये, मात्र तो 9चा फरक कधी 10चा होईल हे सांगू शकत नाही, कारण गोलंदाजी चांगलीच दूर आहे मीरा रोड संघाच्या माध्यमातून. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. मोठी विकेट मोक्याच्या क्षणी मैदानाच्या बाहेर चालली आहे. करण ठाकूरचा खेळ समाप्त झालाय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे आपण पहा मास्टर माइंड कर्णधार पाहायला मिळतात. सातत्याने आपल्या गोलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती जाऊन
मार्गदर्शन करतायत आणि गोलंदाज देखील तशीच गोलंदाजी करतायत. मैदानाच्या बाहेर मोठा विकेट गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य, न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता समीकरण बदल, येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता. 10चा फरक आहे चेंडू आणि धावसंख्येमध्ये. मात्र हा फरक बदलण्यामध्ये देवा पांडे यांना आता मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. कारण चला आपल्या इथे आता आपण पाहू शकाल की स्वरूपजी नाईक साहेब यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं देखील दुर्गा माता क्रिकेट क्लब गास यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. विजयासाठी 9 चेंडू 19 ची आवश्यकता. टीम प्ले बॉईज फुलपाडा संघाला संपूर्ण जबाबदारी आता देवा पांडे यांच्या खांद्यावरती आहे. कारण आतापर्यंत 9 चेंडू खेळलेत देवा पांडे, 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे चाललाय. एक आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 21 वरती. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 18 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये विजयातील आणि पराभवातील अंतर देवा पांडे ठाण मांडून उभा आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर्ड केला जात नाही तोपर्यंत या सामन्यामध्ये सांगणं अवघड आहे की कोणता संघ जिंकेल. फायनलच्या आधीची फायनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जिथे सगळ्यांना वाटलेलं की हे दोन संघ फायनल मध्ये प्रवेश करतील. मात्र नशिबाचा फेरा पहा. अगदी चिठ्ठी ज्यावेळी उडाली त्यावेळी या दोन संघांची नावं आली आणि आता सेमीफायनल मध्ये 2 हात करताना आपण या दोन संघांना पाहतोय. 8 मध्ये 18 ची आवश्यकता. देवा पांडे ऑन स्ट्राईक. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच म्हटलं होतं विजयातील आणि पराभवातील अंतर, म्हणून मैदानाच्या आतमध्ये देवा पांडे खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पास स्वीप केलाय, या चेंडूवरती आलाय चौकार. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू उर्वरित आहेत 7 आणि विजयासाठी 14 ची आवश्यकता. सात चेंडू 14 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये देवा पांडेची बॅट बोलत होती, मात्र देवा पांडेची मोठी विकेट शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित चेंडू आहेत 7, 6 आणि विजयासाठी आता आवश्यकता 14 ची. पा ऍक्शन रिप्ले. फुलटॉस चेंडू त्याला मैदानाच्या बाहेर सरळ खेळले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र फुलटॉस चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर निघून गेला. महत्वाच्या क्षणी देवा पांडे यांची विकेट मिळाली आहे. आता सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणता संघ इथून पुढे अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल? क्रिस 11 मीरा रोड की प्ले बॉईज फुलपाडाचा संघ? चला स्पीडअप करा मित्रांनो, 6 वाजलेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. न्यू बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार आहेत. शेवटचं षटक बॉलर नेम शेवटचं षटक. चला प्लीज, मीरा रोडचा संघ आपण फार वेळ घेतलाय. ऑलमोस्ट 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालाय या इनिंगला. चला स्पीडअप करा मित्रांनो, सहकार्य करा. जर तुम्ही ही मॅच जिंकला तर तुम्हाला अंतिम सामन्यामध्ये जायचंय आणि अंतिम सामना जर काळोखामध्ये झाला तर तुम्हालाच प्रॉब्लेम येईल. उर्वरित चेंडू 6, विजयासाठी 14 ची आवश्यकता. पहिला चेंडू सुपर राहिलाय. सुरेख चेंडू इथे पाहायला मिळालाय. क्रिस 11 मीरा रोड संघासाठी आता मोहित करणारी गोलंदाजी सुरू केली आहे. पहिला चेंडू निर्धाव. या चेंडूवरती ड्राईव्ह केला गेलाय, मात्र चेंडू
सरळ फलंदाजाच्या पायाला लागून थांबलाय. नॉन स्ट्रायकर्स एंडच्या पायाला लागून थांबल्यानंतर या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. आता उर्वरित चेंडू 4 आणि विजयासाठी 13ची आवश्यकता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आता आपल्याला पाहायला मिळतोय. सामना अगदी आता येऊन ठेपलाय 3 मध्ये 13 वरती. यावेळी खराब लाईन पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा. सामन्यामध्ये बदल आता आपल्याला इथे पाहायला मिळतो. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 12ची आवश्यकता. 3-12चं समीकरण. पुढचा चेंडू. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाने पकडलाय, झेड संपलाय. जयेशचा खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आता मात्र उर्वरित चेंडू आहेत 2 आणि विजयासाठी 12ची आवश्यकता. चला यानंतरची होणारी दुसरी मॅच लगेचच मैदानाच्या आतमध्ये सुरू करायची आहे. चला किंग्स 11 आपण रेडी राहा. लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अजून एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅट्रिक बॉल इथे पाहायला मिळेल आपल्याला. जाता जाता या सेमीफायनल मध्ये हॅट्रिक कंप्लीट होईल का? चला चला स्पीड थोडस. आणि सामना समाप्त झाला. इथून पुढे टीम क्रिश 11 मिरारोर संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारतोय. हार्डलक बॅडलक टीम प्ले बॉईज फुलपाडा संघ. आपण खेळ चांगला केलात, मात्र शेवट या सामन्यामध्ये काही चुका ज्या तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेल्या. चला टीम किंग्स 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. आम्ही आपणास विनंती करतोय लवकरात लवकर थोडस स्पीड अप करा.